वेलकम ऑल स्टुडंट्स. बाळांनो, आपला मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सुरू आहे. या टॉपिकमधील आपण एक्सरसाइज 1.3 पाहतोय. पाठीमागच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.3 मधील पहिले 3 क्वेश्चन अभ्यासलो. आजच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर 4 अभ्यासणार आहोत. चला तर बघूया मग क्वेश्चन नंबर 4 काय आहे. एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 4. राइट द कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली दिलेल्या स्टेटमेंटचं कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, आता पाठीमागं मी तुम्हाला कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा फाइंड करायचं सांगितलं होतं. तरी पुन्हा एकदा रिवाइज करतो. जर दिलेलं स्टेटमेंट P इम्प्लाइज Q या प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटचा कॉन्वर्स काय असतो बघा. कॉन्वर्स इज Q इम्प्लाइज P हा त्याचा काय झाला, कॉन्वर्स झाला. त्यानंतर त्याचा इनवर्स काय असतो बघा. इनवर्स निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q हा त्याचा काय झाला, इनवर्स झाला. आणि लास्ट वन कॉन्ट्रापॉझिटिव्ह, दिलेल्या स्टेटमेंटचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं बघा. निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. म्हणजे ह्या दोन स्टेटमेंटची पोझिशन चेंज केली की आपल्याला काय मिळतो, कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतो. ओके, माझा पहिला क्वेश्चन काय आहे बघूया. यामधील खूप सोपा पार्ट आहे आणि महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन असतोच याच्यावरती. बघा, पहिला क्वेश्चन दिला आपल्याला. इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर. ओके, बघा 2 स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे एक्स लेस दॅन वाय, दुसरं स्टेटमेंट आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. 2 स्टेटमेंट कशाने जोडलेत रे, इफ देनं जोडलेत. सर्वात महत्त्वाचं आपल्याला 2 स्टेटमेंट मानायचे असतात आणि कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करताना कोणतं स्टेटमेंट P मानायचं आणि कोणतं स्टेटमेंट Q मानायचं हे महत्त्वाचं आहे. ओके, मी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. इफ नंतरचं जे काय स्टेटमेंट असतं, इफ नंतरचं त्या स्टेटमेंटला आपण ऑलवेज P मानायचं आणि देन नंतरचं जे काय स्टेटमेंट असतं त्याला आपण काय म्हणणार, Q म्हणणार. अगोदर दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया, म्हणजे आपल्याला त्याचा कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करण्यासाठी मदत होईल आणि सोपं जाईल. ओके, बघा लक्ष द्या. लेट P सच दॅट. आता P स्टेटमेंट कुठलं मानणार मी, इफच्या नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते P मानणार. P सच दॅट एक्स लेस दॅन वाय मानलं मी. ओके, अँड Q सच दॅट, Q काय मानणार आहे स्टेटमेंट मी, दुसरं देनच्या नंतरचं एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. गिवन स्टेटमेंट इज काय असणार आहे. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होतो रे, P इम्प्लाइज Q. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज P इम्प्लाइज Q असंही म्हणलं तरी चालू शकतं. आता मला सांगा, दिलेलं स्टेटमेंट P इम्प्लाइज Q झालं, मग याचा कॉन्वर्स काय असणार आहे बघा. सो दॅट इट्स कॉन्वर्स इज काय येणार याचा कॉन्वर्स रे, Q इम्प्लाइज P येणार. दिलेल्या स्टेटमेंटच्या P इम्प्लाइज Qचा कॉन्वर्स काय येणार, Q इम्प्लाइज P. म्हणजे स्टेटमेंटची पोझिशन चेंज केली मी. 2 स्टेटमेंटची काय केली, पोझिशन चेंज केली. P नंतर लिहिलं, Q अगोदर लिहिलं. दॅट इज आता हे सिम्बॉलिक फॉर्म आहे, बरोबर आहे. ह्याचं स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन करा. काय होणार बघा बरं. Q कोणतं स्टेटमेंट आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. मग मी काय म्हणणार, इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे ना एक, Q इम्प्लाइज P. म्हणजे इफ देनच जोडावं लागणार ना. मग Qच्या ठिकाणी Q स्टेटमेंट लिहिलं मी, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. इफ देननं जोडले, 2 स्टेटमेंट जोडायचे आहेत मला. आता P लिहायचं आहे. P काय आहे आपलं, एक्स लेस दॅन वाय. इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचा काय असणार आहे रे, कॉन्वर्स असणार आहे. काय असणार आहे, कॉन्वर्स. आता इनवर्स बघू त्याचा आपण. इट्स इनवर्स इज किंवा इनवर्स म्हणूया. इनवर्स काय असणार आहे रे, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q असणार आहे. बरोबर आहे. दिलेल्या स्टेटमेंटचा इनवर्स काय असणार आहे,
निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असणार आहे. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्म आहे. पुन्हा स्टेटमेंटमध्ये याचं कन्वर्जन करा. काय होणार बघा, दॅट इज. आता पी स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला, त्याचं फक्त निगेशन करायचं आपल्याला. आणि दोन स्टेटमेंट कशाने जोडायचे आहेत रे, इफ देणं जोडायचे आहेत. मी इफ लिहिणार, इफ निगेशन पी. आता पी काय आहे रे, एक्स लेस दॅन वाय, हे पी आहे, बरोबर आहे. आता याचं मला निगेशन घ्यायचं आहे. एक्स लेस दॅन वायचं निगेशन का असणार, लेस दॅनचं निगेशन का असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, हे झालं निगेशन पी झालं, पीचं निगेशन पी झालं. देन म्हणणार मी, देन सिम्बॉलिक फॉर्मचं फक्त मी काय करतोय रे, स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करतोय पुन्हा. इफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, देन निगेशन क्यू आहे बघा पुढं. काय आहे रे, निगेशन क्यू. क्यू काय आपलं स्टेटमेंट, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. पुन्हा त्याचं निगेशन काय येणार रे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. हा काय झाला, दिलेल्या स्टेटमेंटचा इनवर्स झाला. काय झाला, इनवर्स. आणि आता लास्ट वन एक पॉईंट आहे दिलेल्या स्टेटमेंटचा, आपल्याला काय काढायचं आहे रे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज. दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असणार आहे बघा. आता जो आपण इनवर्स काढला असतो का, इनवर्स काय आहे आपला, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ह्या इनवर्समधल्या स्टेटमेंटची पोझिशन चेंज केली की आपल्याला त्याचा काय मिळतो, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळतो. म्हणजे काय करणार रे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी, बरोबर आहे. मग आपण आता निगेशन क्यू आणि निगेशन पी या ठिकाणी काढले. हे निगेशन पी आहे, हे निगेशन क्यू आहे. ह्या दोघांची अदलाबदल केली की आपल्याला काय मिळणार, पोझिशनची अदलाबदल केली की आपल्याला काय मिळणार, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मिळणार. म्हणजेच बघा, दॅट इज निगेशन क्यू काय आहे रे, इफ देणं जोडणार आहे म्हणून इफ लिहिणार मी. इफ निगेशन क्यू काय आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. देन निगेशन पी पण काढून ठेवले आपण. देन एक्स लेस दॅन इक्वल टू वाय. ओके बाळांनो, कॉन्वर्स काढला आपण, इनवर्स काढला, त्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढला. मॅक्झिमम 3 मार्क आणि मिनिमम 2 मार्काला हा क्वेश्चन परीक्षेला पडू शकतो. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तर बाळांनो, क्वेश्चन 4 मधील सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, की ज्याचा आपल्याला कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फाइंड करायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. ओके, आता पहिला ज्यावेळेस मी क्वेश्चन घेतला होता त्यावेळेस त्या क्वेश्चनमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता बघा. दिलेलं जे कंडिशनल स्टेटमेंट असतं, दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट असतं त्यामध्ये 2 स्टेटमेंट असतात. 2 स्टेटमेंटचं जे काय केलेलं असतं रे, कंडिशनल स्टेटमेंट बनवलेलं असतं. इफ देणं 2 स्टेटमेंट जोडल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं त्याला आपण काय म्हणतो रे, कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. मग जी काय 2 स्टेटमेंट असतात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये, त्या स्टेटमेंटला आपल्याला पी आणि क्यू मानायचं असतं. मग कोणतं स्टेटमेंट पी मानणार आणि कोणतं स्टेटमेंट क्यू मानणार हे इथं महत्त्वाचं असतं. आणि त्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला बघा, व्यवस्थित ऐका, जे स्टेटमेंट इफ नंतर येतं, इफ नंतर त्या स्टेटमेंटला ऑलवेज काय मानायचं आपण, पी मानायचं. म्हणजेच काय रे, पहिलं स्टेटमेंट मानायचं. आणि देन नंतर जे काय स्टेटमेंट येतं त्याला आपण काय मानणार आहे, क्यू मानणार. ओके, मग आता बघा या क्वेश्चनमध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर जनरली इफ देन कसं येतं रे, इफ सुरुवातीला येतं आणि देन नंतर येतं. पण या क्वेश्चनमध्ये इफ सुरुवातीला न येता नंतर आलेला आहे, बरोबर आहे का. मग इफची पोझिशन कोणतीही असू द्या, इफ नंतरचं जे काय स्टेटमेंट असतं ते आपण ऑलवेज काय मानायचं, पहिलं स्टेटमेंट मानायचं. म्हणजे स्टेटमेंट पी मानायचं त्याला. म्हणून मी काय म्हणणार बघा, लेट पी सच दॅट द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. ॲक्च्युली दिसायला हे दुसरं स्टेटमेंट असल्यासारखं वाटतं आपल्याला, पण ॲक्च्युली इफ नंतरचं स्टेटमेंट असल्यामुळे ते कसलं स्टेटमेंट आहे रे, पहिलं स्टेटमेंट आहे. म्हणून त्याला मी काय मानलं, पी मानलं. लक्षात येते. आता क्यू स्टेटमेंट मानायचं आहे. मग क्यूला मी काय सांगितलं रे, देन नंतरचं जे काय स्टेटमेंट असतं तिथं क्यू मानायचं ते स्टेटमेंट. आता इथं कुठं देन दिलं आहे का रे,
नाही दिलं. मग तुम्ही म्हणणार सर क्यू स्टेटमेंट कसं घ्यायचं आता. बाळांनो, इफ नंतरचं स्टेटमेंट मी पी मानलं, मग जे काही राहिलेलं स्टेटमेंट असतं भले ते सुरुवातीचं असू द्या किंवा शेवटीचं असू द्या, त्या स्टेटमेंटला आपण काय मानणार, क्यू मानणार. मग आता सुरुवातीचं स्टेटमेंट राहते बघा इथलं, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. हे जे स्टेटमेंट राहिलेलं आहे याला आपण काय मानणार, क्यू मानणार. बघा, क्यू सच दॅट अ फॅमिली बिकम्स लिटरेट. बरोबर आहे. मग आता मी दोन स्टेटमेंट मानली, पी आणि क्यू. ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू येणार. हो का. द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. ओके. आता मला याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचा आहे. मी सिम्बॉलिक फॉर्म का तयार केलं रे, सिम्बॉलिक फॉर्मवरून कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायला सोपं जातं. त्यामुळं मी त्याचा अगोदर सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. आता पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असणार आहे रे, क्यू इम्प्लाइज पी असणार आहे. बघा, पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी. आता क्यू इम्प्लाइज पी, मग क्यूला मी मानलं आहे, क्यू हे एक स्टेटमेंट मानलं आहे मी, पी एक स्टेटमेंट मानलं आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. ह्याचं पुन्हा सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करा. काय होणार रे, क्यू हे सेंटेन्स काय आहे आपलं रे, क्यू अ फॅमिली बिकम्स लिटरेट आहे. आणि पी काय आहे रे, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. हे पी आहे. बरोबर आहे. हे दोन स्टेटमेंट मानलेत. ही दोन स्टेटमेंट आता ह्यात क्यू आणि पीमध्ये कशाचं साइन आहे, इम्प्लिकेशनचं आहे. बरोबर आहे का. म्हणजे ही दोन स्टेटमेंट मला कशानं जोडायचे आहेत, इफ देनं जोडायचे आहेत. बरोबर आहे. मग मी काय म्हणणार, इफ दॅट इज, इफ पहिलं स्टेटमेंट क्यू काय आहे रे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके. त्यानंतर देन घेणार मी, देन त्यानंतर कुठलं स्टेटमेंट आहे, पी आहे. पीच्या ऐवजी पीच्या ठिकाणी मी काय लिहिणार, द वुमन इन इट इज लिटरेट. बघा, क्यूला काय मानलं मी, इफ नंतर क्यू स्टेटमेंट आहे. बरोबर आहे का. इफ नंतर क्यू, इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट. क्यू आणि पी ही दोन स्टेटमेंट मला इफ देनं जोडायचे आहेत. इम्प्लिकेशन आहे त्यांच्यामध्ये. मग मी काय केलं, इफ नंतर इथं पहिलं स्टेटमेंट क्यू आहे, म्हणजे इफ अ फॅमिली बिकम्स लिटरेट लिहिलं. देन लिहिणार मी, देन नंतर काय लिहिणार रे, पी स्टेटमेंट म्हणजेच काय, द वुमन इन इट इज लिटरेट. आता तुम्ही इथं द वुमन इन इट इज लिटरेट म्हणा किंवा द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट म्हणलं तरी चालतं. दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. बाळांनो, कॉन्व्हर्स समजला सर्वांना. ओके. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. त्याचं मी सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन केलं. आता ह्याचा इनव्हर्स काय असणार आहे बघा, इनव्हर्स पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स काय असणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. हो का. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता हे जे निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे, बरोबर आहे का, याचं मी काय करणार, पुन्हा सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करणार. ओके. आणि दोन स्टेटमेंट कशाने जोडणार आहे, इफ देनं जोडणार. स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन करून दोन स्टेटमेंट कशाने जोडणार, इफ देनं. बिकॉज ऑफ ते दोन स्टेटमेंट कशाने जोडलेत रे, इम्प्लिकेशननं. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय आहे, इम्प्लिकेशन आहे. म्हणजे दोन स्टेटमेंट मी कशाने जोडणार, इफ देनं जोडणार. मग इफ निगेशन पी आहे ना. आता पी माहिती आहे आपल्याला, पी काय आहे रे, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. मग निगेशन पी काय येणार रे, निगेशन म्हणजे काय, नकार नसला तर नकार टाकायचा, नकार असला तर नकार काढायचा. मग पी काय आहे रे बघा, द वुमन इन द फॅमिली इज लिटरेट. नकार आहे का इथं, नाही. मग आपण निगेशन पीमध्ये नकार टाकणार. द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट म्हणणार. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट, नॉट लिटरेट हे झालं निगेशन पी. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट हे काय झालं रे, निगेशन पी. देन नंतर मला निगेशन क्यू आहे बघा. मग क्यू काय आहे आपलं, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. त्याचं निगेशन काय येणार, अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. डज नॉट मी नकार टाकणार आहे ना तिथं. बरोबर आहे का. मग निगेशन क्यूसाठी म्हणजेच काय, देन नंतर काय लिहिणार मी, द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. म्हणजे बघा ह्याचा इनव्हर्स काय झाला रे, इनव्हर्स काय झाला बघा, इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट देन द फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. हा काय झाला, दिलेल्या स्टेटमेंटचा इनव्हर्स झाला. आता लास्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ह्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फाइंड करायचा आहे. काय करायचं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग पाठीमागे मी सांगितलं होतं, जो आपण इनव्हर्स काढतोय
त्या इनवर्सच्या स्टेटमेंटची पोझिशन चेंज केली की काय झालं रे, त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह होतो आपल्याला. म्हणजे निगेशन पी सुरुवातीचं आहे आणि निगेशन क्यू नंतरचं स्टेटमेंट आहे, बरोबर आहे का. ह्यांची पोझिशन चेंज करायची. निगेशन क्यू सुरुवातीला घ्यायचं, निगेशन पी नंतर घ्यायचं. असं केल्यानंतर जे मिळतं ते म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचा काय असतो, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असतो. लक्षात येतोय बघा. म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असणार, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता निगेशन क्यू मी इथं काढलं आहे बघा, कुठं आहे हे निगेशन क्यू आहे देन नंतरचं वरच्या स्टेटमेंटमध्ये. आणि इफ नंतरचं काय आहे रे, निगेशन पी आहे बघा इथं. आता हे दिलेलं सिम्बॉलिक फॉर्म पुन्हा त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये करणार, स्टेटमेंटमध्ये करणार. निगेशन क्यू अगोदर लिहिणार, बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट आता इथं काय रे, निगेशन क्यू आहे, बरोबर. मग आता इफ नंतर मी निगेशन क्यू लिहिणार. निगेशन क्यू आहे काय आहे रे आपलं, अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. हे निगेशन क्यू आहे. मग मी काय म्हणणार, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट. पुन्हा देन वापरणार मध्ये मी. आणि ते नंतर निगेशन पी लिहायचं आहे बघा मला. काय लिहायचं आहे, निगेशन पी. मग निगेशन पी काय आहे रे, वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट, बरोबर आहे का. म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय झाला बघा दिलेल्या स्टेटमेंटचा, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट देन द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. और तुम्ही असंही म्हणू शकता, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. इन इट म्हणलं तरी सुद्धा चालतं फॅमिलीच्या ऐवजी, ओके. किंवा फॅमिली लिहिली तरी चालतं. या क्वेश्चनचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा काढायचा समजला का. थोडा कन्फ्युजन करण्यासारखा प्रश्न आहे. तुमचा वेळ वाचावा म्हणून आपण अगोदरच हे राईट करून ठेवलं होतं. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. आपण 3rd नंबरचा क्वेश्चन बघूया लगेचच. तर बाळांनो 3rd नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ओके. जे दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट आहे ते काय आहे रे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस हे इफ नंतरचं स्टेटमेंट आहे बघा. ह्याला मी काय मानणार आहे, सुरुवातीला पी मानणार. म्हणजे इफ नंतरचं जे काय स्टेटमेंट येतं त्याला मी काय मानणार, पी मानणार. आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट येतं त्याला मी काय मानणार, क्यू मानणार. मग बघा, लेट पी सच दॅट सरफेस एरिया डिक्रीजेस. इफ नंतरचं स्टेटमेंट मी पी मानलं, ओके. त्यानंतर क्यू सच दॅट प्रेशर इन्क्रीजेस. देन नंतरचं स्टेटमेंटला मी क्यू मानणार. आता दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट आहे, मग त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय होणार आहे, पी इम्प्लाइज क्यू. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म केल्यानंतर ह्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढणं खूप सोपं आहे. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असणार आहे रे, क्यू इम्प्लाइज पी. कॉन्व्हर्स काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. जो कॉन्व्हर्स मी फाइंड केला आहे तो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये केला आहे, क्यू इम्प्लाइज पी. आता ह्याचं स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन केलं की ते जे स्टेटमेंट मिळतं आपल्याला, ते मिळालेलं स्टेटमेंट दिलेलं स्टेटमेंटचं काय असणार आहे, कॉन्व्हर्स असणार आहे. बघा, क्यू इम्प्लाइज पी म्हणजे सुरुवातीला क्यू स्टेटमेंट लिहायचं आहे आणि नंतर पी लिहायचं आहे. आणि 2 स्टेटमेंट कशाने जोडायचे आहेत, इफ देणं जोडायचं आहे, ओके. मग मला सांगा बाळांनो, इफ नंतर क्यू स्टेटमेंट लिहिणार आपण आणि देन नंतर पी स्टेटमेंट लिहिणार. मग इफ क्यू स्टेटमेंट काय आहे रे, क्यू स्टेटमेंट प्रेशर इन्क्रीजेस. इफ प्रेशर इन्क्रीजेस, ओके. म्हणजे क्यू अगोदर लिहिलं, देन नंतर मला पी स्टेटमेंट लिहायचं आहे. पी स्टेटमेंट काय आहे आपलं बघा, सरफेस एरिया डिक्रीजेस. देन सरफेस एरिया डिक्रीजेस. बघा बाळांनो, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. म्हणजे क्यू स्टेटमेंट अगोदर लिहिलं, पी स्टेटमेंट नंतर लिहिलं. असं केल्यानंतर मला जे स्टेटमेंट मिळालं ते स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटचं काय असतो रे, कॉन्व्हर्स असतो. म्हणजे क्यू इम्प्लाइज पी. लक्षात आलं. आता ह्याचा इनव्हर्स फाइंड करूया आपण. इनव्हर्स, आता पी इम्प्लाइज क्यूचं इनव्हर्स काय असणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा, दिलेल्या स्टेटमेंटचा इनव्हर्स काय असणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, ओके. हा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये मी इनव्हर्स काढला. ह्याचं स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्जन करा. इम्प्लिकेशन आहे, इफ देणं जोडणार 2 स्टेटमेंट.
पहिलं स्टेटमेंट निगेशन पी, दुसरं स्टेटमेंट निगेशन क्यू, दोघं मी जोडणार कशानं रे, इफ देनं जोडणार. म्हणजे इफ नंतर पहिलं स्टेटमेंट निगेशन पी लिहायचं आहे आणि देन नंतर मला निगेशन क्यू लिहायचं आहे. मग इफ नंतर निगेशन पी लिहायचं आहे मला, मी इफ लिहिलं. निगेशन पी काय येतं बघा, आपलं पी काय आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. मग निगेशन पी काय येणार, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ठीक आहे, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, मी नकार टाकला म्हणजे निगेशन झालं. ओके, त्यानंतर देन लिहिणार मी, देन नंतर काय येतं, निगेशन क्यू आहे. आपलं क्यू स्टेटमेंट काय आहे, प्रेशर इन्क्रीजेस. त्याचं निगेशन काय येणार, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, हे काय झालं त्याचं निगेशन क्यू झालं. क्यूचं निगेशन क्यू. म्हणजे बघा, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. हे जे स्टेटमेंट मिळालं हे दिलेल्या स्टेटमेंटचं काय असतं रे, इनवर्स असतं. काय असतं, इनवर्स. ओके, आता आम्हाला काढायचा ह्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण कशावरून काढतो रे, इनवर्सवरूनच फाइंड करतो. इनवर्समध्ये जी स्टेटमेंट मी लिहिली असतात निगेशन पी आणि निगेशन क्यू, ह्या स्टेटमेंटची पोझिशन चेंज करायची. निगेशन पी नंतर लिहायचं आणि निगेशन क्यू सुरुवातीला लिहिलं की जे स्टेटमेंट मिळतं आपल्याला ते स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटचं काय असणार आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, आता बाळांनो द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इज, बघा पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे मी स्टेटमेंटची पोझिशन चेंज केली. निगेशन क्यू इथं नंतर आहे, सुरुवातीला लिहिलं, हे सुरुवातीचं नंतर लिहिलं, बरोबर आहे. म्हणजे इफ नंतर निगेशन क्यू घेतलं मी सुरुवातीला आणि देन नंतर निगेशन पी घेतलं इथं. मग आता ह्याचं स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करा. ऑलरेडी मी निगेशन क्यू आणि निगेशन पी काढले की, निगेशन क्यू काढले बघा वरच्या स्टेटमेंटमध्ये. वरच्या स्टेटमेंटमध्ये देन नंतर जे काही स्टेटमेंट आहे प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, हे निगेशन क्यू आहे बघा, निगेशन क्यू आहे. आणि इफ नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे वरच्या स्टेटमेंटमधलं, इफ नंतरचं सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, हे निगेशन पी आहे. ऑलरेडी निगेशन क्यू आणि निगेशन पी माझ्याकडे आहे, फक्त ते इफ देणं जोडायचे आहेत, संपलं. ओके, इफ निगेशन क्यू आहे बघा, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस, प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. इफ नंतर मी लिहिलं प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. देन नंतर निगेशन पी लिहायचं आहे मला. निगेशन पी काय आहे रे, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ओके, म्हणजे बघा इफ प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. हे जे स्टेटमेंट मिळालं आहे हे स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटचं काय असणार आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असणार आहे. लक्षात आलं बाळांनो. बघा क्वेश्चन 4मधील आपण पहिली 3 एक्झाम्पल पाहिली. पहिले एक्झाम्पल सोपंच आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल थोडंफार क्रिटिकल आहे, कारण त्यामध्ये इफची पोझिशन चेंज झाली, ती ओळखायची. इफ नंतरचं स्टेटमेंट असतं ते पहिलं घ्यायचं आणि राहिलं स्टेटमेंट दुसरं घेतलं की तोही क्वेश्चन काय अवघड नाही. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आपण बघितला, खूप सोपा आहे. 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे यामधील, किती नंबरचा, 4 नंबरचा, हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तो तुम्ही मला होमवर्क करून दाखवा. सेम असाच आहे, फक्त वर्ड चेंज आहेत. ओके, सेम ॲज इट क्वेश्चन आहे, करून दाखवायचं आहे. काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगायचं आहे. या ठिकाणी आपलं एक्सरसाइज संपलेला आहे बाळांनो. एक्सरसाइज 1.3 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट अभ्यासणार आहोत. खूप दिवसानंतर लेक्चर अपलोड करतो आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला लेक्चर अपलोड करता आले नाहीत. ओके, इथून पुढं आपले कंटिन्यू लेक्चर अपलोड होतील आणि नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचा पॉईंट घेऊया. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. जर काही समजलं नसेल तर मला तशा सूचना द्या, ते पॉईंट मी रिवाईज करत जाईन. ओके, थँक्यू व्हेरी मच.